कर्जत तालुक्यातच कोतवालवाडी ट्रस्ट कडून लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जेवी गोखल ट्रस्ट यांच्या मदतीने फिरता दवाखाना चालवला जातो। हा फिरता दवाखाना नेरळ येथील कोतवालवाडीपासून 30 किलोमीटर अंतरावरील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावात आरोग्य सेवा देणार आहे। या सेवेची सुरुवात नांदगाव ग्रामपंचायतमधील विविध भागात कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवस्थळे यांच्या हस्ते करण्यात आली। लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जेवी गोखल ट्रस्ट, कोतवालवाडी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यशोदा आणि यशवंत धावजी फोपे यांच्या स्मरणार्थ नांदगाव ग्रामपंचायतमधील गावांसाठी आरोग्य सेवा देण्यास सुरुवात झाली। नेरळ येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतमध्ये मोबाईल व्हॅनमधील फिरता दवाखाना पोहोचला। त्यावेळी जेवी गोखल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच डॉक्टर भामेरे तसेच कोतवालवाडी ट्रस्टच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर भारती प्रमोद शिंगोळे तसेच नांदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभा कारोटे, उपसरपंच अविनाश फोपे आणि बलिवरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। चंद्रकांत यशवंत फोपे, अविनाश फोपे यांनी पुढाकार घेतलेल्या या आरोग्य सेवेची सुरुवात ज्येष्ठ ग्रामस्थ नीराबाई चंद्रकांत फोपे यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनला औक्षण करून करण्यात आले। या ठिकाणी फिरता दवाखाना पोहोचला जावा यासाठी भारती शिंगोळे यांनी प्रयत्न केले होते। नांदगाव ग्रामपंचायतमधील बळीवरे, भोपळेवाडी तसेच खांडस ग्रामपंचायतमधील साफेवाडी भागातील 7 आदिवासी वाड्या तसेच ओलमन ग्रामपंचायतमधील चई चेवणे या भागात दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी हा फिरता दवाखाना सेवा देणार आहे। सगळ्या वडीलधाऱ्या सर्व आलेल्या नागरिकांना सगळ्यांना खूप खूप कौतुक वाटतंय मला की तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे हजर आहात। ही जी संख्या इथे दिसतेय ह्याचं मूळ कारण हे दोघं जण आहेत असं, आणि हे इकडे बसलेले अविनाश नाही का। मला असं म्हणायचंय की एखादं काम असंच होत नसतं, बरोबर ना। ह्या भागामध्ये ह्या इथून शाळा केलेली ही मुलगी 8 किलोमीटर धावत जाऊन शाळा करायची आणि अशी 10वी झालेली मुलगी नर्सिंग केलं, नर्सिंग करून नंतर नोकरी केली आणि आज आमची जी महिला विकास आरोग्य सेवा तिचे हे 2 यशस्वी विद्यार्थी, ही जी नर्स म्हणून इथे येणार आहे, रोहित आहे, वैभव कुठे आहे, वैभव आहे, हे सगळे जे येणार आहेत ह्या, आणि अर्थातच ह्या सगळ्याची पुण्याई जी आहे ह्याला काही कारण असतं। त्याला 20 वर्षाची 25 वर्षाची मेहनत आहे। 25 वर्षाच्या मेहनतीनंतर आज इथे ही मोबाईल व्हॅन घेऊन डॉक्टर भामेरे, जेवी गोखल ट्रस्ट आणि त्या गाडीवर लिहिलेलं आहे मागे अशी मशाल दिसते, तो ट्रस्ट म्हणजे कोतवालवाडी ट्रस्ट। त्या कोतवालवाडी ट्रस्टचे हे 2 विद्यार्थी ज्ञानेश्वर दादा आज नाही येऊ शकला, तो पनवेलला कामाला आहे, पण ह्या सगळ्या मुलांना शिकवणाऱ्या ह्या आम्हाला बलिवऱ्यांनी ही इतकी हुशार मुलगी जी दिली कोतवालवाडीला, त्या सगळ्यांना शिकवणारे आमचे चंद्रकांत भाऊ कुठे आहेत, चंद्रकांत भाऊ, त्यांच्या पत्नी आणि सर्व फोपे परिवार आणि अर्थातच सरपंच मॅडम, आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो तर आपण तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी एकत्र काम करू शकतो। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे।